नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण भाग 3 मधील कविता क्रमांक 9 ऑक्शन ही इंदिरा संत यांची कविता आपण आज पाहणार आहोत. तर या कवितेमध्ये ऑक्शन या कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी सीमेवर लढायला जाण्यासाठी जे सुसज्ज झालेल्या जवान करताना मनात येणाऱ्या जे विविध भावना आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर कवितेच्या ओळी पहिले पहा. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. तर यामध्ये कवींनी सांगितलं आहे की सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दीनदुबळी जी जनता आहे, त्या दीनदुबळी जनता त्याला उद्देशून म्हणते की आमचे तुझ्यावरील जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धन दौलत नाही. मुठी मुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी अशी आमची स्थितीही नाही. आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही. हे सैनिका, तुझे कौतुक कसे करावे ते कळत नाही. आमच्या कष्टाचे बळही नाही. त्यामुळे ओवाळणी कशा प्रकारे करावी हे जे इंदिरा संत आहे यांना समजत नाही, म्हणजे कळेनासे झालंय असं त्यांनी या ओळीमध्ये सांगितलंय. पुढची ओळ पहा. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे तुझी त्याची केवढीशी शान. खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे. तुझ्यावर जीव ओवाळावासा वाटतो, पण आमचा जीव इवलासा लहान क्षुद्र आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय. आमच्या जीवाची शान अगदी मामुली आहे. त्या जवानांची शौर्य गाथा इतकी महान आहे की त्या शौर्य गाथेपुढे आपल्या सामान्य जीवाची काय शान असणार असे कवयित्रीला वाटते आहे. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडल्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. युद्ध प्रत्यक्ष होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावतायत, म्हणजे फिरतायत. त्यातून गोळ्यांचा वर्षाव होतोय, बॉम्ब फुटतायत. पूर्वाधार गोळीबारामुळे आणि धडधडणाऱ्या तोफांमुळे तुझ्या अवतीभोवती धुराचे लोट उसळतायत. तरीही निकराने धाडसीने तू शत्रूशी काय करतोय, झुंज देण्यासाठी तुझे जे हिमतीचे पाऊल आहे ते पाऊल पुढे पडते. या रणधुमाळीत तू जिद्दीने लढतोयस. तर कवयित्री म्हणतायत की हे सारे चालू असतानाच आपला जवान मागे हटत नाही, तर आणखी 2 पावले नेहमी पुढेच टाकत असतो, असं इथे कवयित्रीला या ओळींमध्ये सांगायचं आहे. तुझी विजयाची दौड, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यांच्या आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राणपणाला लावतोयस. ही तुझी विजयी दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतोय. हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूच्या ज्या ज्योती उसळतायत, आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला मानाचा मुजरा करतोय. अशीच तुझ्या दिव्याची ज्योत नेहमी तेवत असते, तशीच माझ्या डोळ्यातील अश्रूंची ज्योत आहे ती नेहमीच पाजळत राहिली पाहिजे, असे इंदिरा संत या ओळीमध्ये सांगत आहे. पुढची ओळ पहा. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच ऑक्शन. तर कवयित्री सीमेवर लढण्यासाठी जे जाणारे जवान आहेत त्यांना म्हणतायत की अशा अगणित, म्हणजे ज्यांचं काउंट होणार नाही, कधी गणित होणार नाही, अशा डोळ्यात तेवणाऱ्या ज्या ज्योती आहेत तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अश्रूच्या ज्योतींनी आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतोय, तुझे औक्षण करतोय आणि तुला अक्षय आयुष्याचे वरदान देतोय. तुझ्यामध्ये आणखी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आशीर्वाद स्वरूपात तुझे औक्षण आम्ही सर्व भारतीय करत आहोत. ही ऑक्शन या कवितेमध्ये इंदिरा संत यांनी सैनिकांविषयी, आपलं जे लढण्यासाठी जे सीमेवर जातात त्यांच्यासाठी
ह्या ज्या भावना आहेत, ते त्यांनी या भावना विविध प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तुम्हाला ही जी औक्षण ही कविता इंदिरा संतांची व्यवस्थित समजलीच असेल. ही कवितेचा भावार्थ तुम्हाला नीट कळला असेल. तुम्ही व्यवस्थित याचा भावार्थ ऐका. बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंदिरा संत यांची औक्षण ही कविता बऱ्याच वेळा आलेली आहे. ह्या वेळेस सुद्धा येईल. तुम्ही नीट याचा भावार्थ समजून घ्या. कारण भावार्थ हा पेपरला जरी नाही आला किंवा आलाच, तरी तुम्हाला ॲप्रिसिएशन म्हणजे पद्य विश्लेषणसाठी देखील विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आजची कविता तुम्हाला समजली असेल. धन्यवाद.